त्या अरहंत भगवान सम्यक संबुद्धांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो. सम्यक संबुद्ध झाल्याची वार्ता प्रथम प्रजापतीकडे गेली. प्रजापतीनं रणदुदुंबी करून सर्वत्र त्याचा प्रचार केला. ती वार्ता इंद्रापर्यंत गेली. इंद्रापासून ती ब्रह्मापर्यंत गेली आणि ब्रह्मापासून ते यक्ष, अनेक यक्ष, द्वितीय यक्ष, तृतीय यक्ष असे 22 देवता जवळ केली. तत्कालीन व्यवस्थेमध्ये 22 प्रकारच्या देवता होत्या. हे देवता म्हणजे आज जे आपण देव मानतो तसं नाही. तसा देव नव्हता त्या काळात. आज आपण देव पाहिला तर तो तिरकमट्यानं पूर्ण एखाद्याचं पूर्ण शरीर उडवतो, कुणाची मान उडवतो. तो आजचा देव काही बी करू शकतो. तो कोणाच्या पोटामध्ये तो झंब्या पण घालतो. म्हणजे आजच्या देवाला हत्या करायचा किंवा खून करायचा पूर्ण त्याला माप आहे, त्याच्या पद्धतीप्रमाणे, त्याच्या धर्मग्रंथाप्रमाणे, त्याच्या व्यवस्थेप्रमाणे. परंतु खरा जो देव असतो तो कुणालाच मारत नाही. बरोबर आहे की नाही? खरा देव जीवदान देतो. खरा देव माणसाला वाचवतो, प्राण्याला वाचवतो, पशु पक्ष्याला वाचवतो. संपूर्ण विश्वातल्या 10 दिशामध्ये असलेल्या 2 पायाच्या, 4 पायाच्या, 5 पायाच्या, 6 पायाच्या, 7 पायाच्या, 8 पायाच्या, अनंत पायाच्या पशु पक्ष्यांना वाचवण्याचं काम देव देवता करत होत्या. अशा 22 प्रकारच्या देवतापर्यंत सम्यक संबुद्ध झाले याचा सर्वत्र गवगवा आणि रिपोर्ट गेला आणि आख्यायिका वाढत गेली. संसारात सम्यक संबुद्ध आले आणि ते आता सर्वांना या दुःख संसार सागरातून पार कसं जावं याची विद्या ते शिकवणार आहे. हे बुद्ध सर्वांना या संसाराच्या जंजाळातून बाहेर पडायचं शिकवणार आहेत. हे संसार अग्नी आहे. या संसाराच्या जळत्या घरातून माणसानं कसं बाहेर पडावं, त्यामध्ये राहून सुद्धा, त्या संसारात राहून सुद्धा कसं आपण मनानं बाहेर विरक्त व्हावं, ही विद्या आता बुद्ध देणार आहे. प्रत्येक व्यक्तीला वितरागी, वितद्वेषी, वितलोभी बनवणार आहे.
प्रत्येक व्यक्तीला हे धीर मिळणार आहे, आधार मिळणार आहे, हिम्मत मिळणार आहे, आशा मिळणार आहे. हे जीवन आशावादी आहे. म्हणून सर्वजण बुद्धाची आठवण करा. सर्वांना बुद्ध हे पूर्ण उच्च सुखाच्या पदावर घेऊन जाण्याची वाट दाखवणार आहेत, मार्ग दाखवणार आहेत. आणि सर्वत्र आनंदच आनंद, सर्वत्र प्रसन्नता प्रसन्नता, सर्वीकडे सुखाच्या लाटा मनाने सुरू झाल्या. आणि निसर्गामध्ये पूर्ण ढग गडगडले, विजा कडकडल्या, बारीक बारीक सरी आल्या, प्रचंड सरी आल्या. सर्वत्र पूर्ण या भूमीवरती बुद्ध आल्याची वार्ता सर्वांना माहीत व्हावी. आणि माहीत होता होता सर्वीकडे बारीक वर्षा झाली आणि सारे पशु पक्षी आनंदानं बागडू लागले. वातावरण संसाराचं बदलून गेलं आणि भगवान गौतम बुद्धाला बघण्यासाठी सारे उत्सुक झाले. सर्वात जास्त देवता देव या संसारात वेगवेगळ्या अवस्थेमध्ये राहतात. आपल्या या बोधिवृक्षावर सुद्धा देवता आहेत. आपण अशा देवतांचा अभ्यास केला पाहिजे की ज्या हत्या करत नाहीत, ज्या चोऱ्या करत नाहीत, जे चोऱ्या करायला पूर्णपणे कुणाला पेटवत नाहीत आणि व्यभिचार करण्याचा त्यांच्या मनात विचारच येत नाही. आणि ते चुगली चाहडी लावून आपसामध्ये भांडणं, तंटे, झगडे, वादविवाद आणि धुसफूस किंवा रुसाफुगी यातून ते अलिप्त राहतात. देवदेवता आणि व्यर्थ बकवास, व्यर्थ बडबड करत नाहीत आणि मद्य पित नाहीत. कोणतंच मद्य पित नाहीत, मोहाचं मद्य पित नाहीत, उसाचं मद्य पित नाहीत किंवा कोणत्याही प्रकारचं बियर सुद्धा देवता देवी पित नाहीत. असे हे पवित्र देवता, निर्व्यसनी, निर्गर्वी, निर्विघ्न करणारे असे देवता देवी या संसाराला सुखात ठेवणार नाही का? असे देवी देवता या जगामध्ये निर्माण झाले तर ते मैत्रीचे तरंग जागवतील. असे देवी देवता निर्माण झाले तर ते करुणेचे तरंग जागवतील. असे देवी देवता निर्माण झाले तर पूर्ण प्रेम, दया, समता, सर्वीकडे तळमळीचे तरंग जागवतील आणि मानव जातीचं रक्षण करतील. म्हणून अशा देवी देवतांची गरज आहे. या देवी देवतांच्या समोरची जी पायरी आहे ते सत्पुरुष आहेत, ते सत्शील महामानव आहेत जे आज आपल्याला दिसतात. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीमाय फुले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, संत गाडगे महाराज, संत तुकाराम महाराज, संत कबीर महाराज, सर्व प्रकारचे पवित्र लोक असे जिजाऊ साहेब, अहिल्याबाई आश्रम, अहिल्याबाई महान देवी, माता रमाई अंबेडकर, भीमाई अंबेडकर, रामजी सुभेदार अंबेडकर, मालोजी
सुभेदार आंबेडकर असे महान पुरुष, असे सत्पुरुष, असे महान, असे गौरव करण्यासारखे या संसारात आले तर त्यांनी किती बदल करून टाकला. त्यांच्या पोटी आलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किती बदल करून टाकला त्यांनी. असे महामानव, असे सत्पुरुष, असे युग पुरुष समाज व्यवस्था बदलून टाकतात आणि भेदभाव, जातीयता, आक्रमण, अत्याचार, अन्याय, अस्पृश्यता, टीका टिप्पणी करणारे, शोषण करणारे, समाजाचं पूर्णपणे रक्त पिणारे ब्राह्मणवादी व्यवस्थेचे सारे यांनी हाल हाल करून सोडले. बदलून टाकला सारा भारत देश. आणि ते सारे बुद्धाच्या समता मार्गावरच गेली. बुद्धाच्या भेदभाव निवारण करणाऱ्या महान न्यायवादी मार्गावरच गेले. बुद्धाच्या माणसाला जोडणं, समाजाला जोडणं, सारा देश जोडून टाकणं या एकतेच्या, एकात्मतेच्या मार्गावरच ते गेले. आणि सर्व प्रकारचं स्वातंत्र्य निर्माण करण्यासाठी त्यांनी जीवाचं रान केलं. ही काय कमी गोष्ट होऊ शकते का? किती प्रचंड मोठी क्रांती आहे. आणि क्रांती म्हणजे मूलभूत बदल केला, मनातून बदल केला. ब्राह्मणवादाला पूर्ण मूठ माती दिली, गाळून टाकल्या देशात. परंतु ते कायमच गेलं नाही. आणखी तुम्हाला प्रचंड संघर्ष करण्याची गरज आहे. तुम्ही मोठा जर संघर्ष केला तर तुम्ही पुढे यश मिळवू शकता. तुमचा संघर्षाचा मार्ग हा पूर्ण एकीनं असायला पाहिजे, संघटित असायला पाहिजे. युगानुयुगे ही कार्य चालत असते. कधी समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय हे वरचढ होते, तर कधी विषमता, भेदभाव, जातीयता, शोषण आणि ब्राह्मणवाद चार वर्णाच्या रूपानं तो पूर्ण बलवत्तर होतो आणि यांना दाबण्याचा प्रयत्न करतो. कपट कारस्थानं करून, जलसी करून, मनामध्ये सर्व प्रकारचा क्रूरपणा आणि द्वेष करून यांना पिछाहाट करायचा तो प्रयत्न करतो. भगवान बुद्धाचा संदेश ऐकायला सारे देवता लोक जमा झाले. हरणाची जिथे जास्त संख्या होती ते मिग्गदायवन, मिर्गदायवन, मुर्गदायवन प्रचंड भरलं होतं. हरणांनी भगवंताच्या चारी बाजूने हरण बसलेले होते, ससे बसलेले होते. भगवान बुद्धाची करुणा पूर्ण चराचरामध्ये, अणुरेणूमध्ये सर्वत्र ही लोकांना, मनुष्यांना, प्राण्यांना आकर्षित करत होती, जवळ करत होती. भगवान बुद्धाची महाकरुणा एवढी प्रचंड आहे. त्या महाकरुणेनं एक ना एक प्राणी त्यांच्या सानिध्यामध्ये येतो. एक ना एक मानव, एक ना एक देवता, एक ना एक ब्राह्मण, एक ना एक श्रमण, एक ना एक साधू त्यांच्या सानिध्यामध्ये पूर्ण ओढल्या जातो आणि त्यांच्या जवळ त्यांची बुद्धवचन अमृतवाणी तो चाखत राहतो. एवढी भगवान बुद्धाची करुणा आहे. भगवंतानी प्रथम मानवाचं मन ज्याच्यामुळं
विदीर्ण होते, खचून जाते, खूप विरून जाते, अत्यंत विक्षिप्त होते, म्हणजे त्याला काही सुचत नाही, ते चटके देणारं दुःख अगोदर सांगलं. आणि या ज्ञानाला म्हणतात चार सत्य. हे चार सत्य कोणते आहे? हे दुःख आर्य सत्य, हे दुःख समुदाय आर्य सत्य, हे दुःख निरोध आर्य सत्य, हे दुःख निरोध गामिनी प्रतिपदा आर्य सत्य. हे चार सत्य बुद्धाच्या मुखातून सारनाथ, मृगदाय वन, ऋषी पतन मृगदाय वनामध्ये त्यांच्या मुखातून ही वाणी प्रथम निर्माण झाली. सारे लोक ऐकत होते आणि समोर बसलेले कौंडण्य, वप्प, भद्रिय, महानाम, अश्वजित हे पंचवग्गीय परिव्राजक तपून 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 त्यांचे सारे मनोविकाराचे सारे वेगवेगळे अंग, वेगवेगळ्या संवेदना, क्रोधाच्या संवेदना साऱ्या लोप पावल्या होत्या. 120 प्रकारच्या संवेदना, सुख संवेदना, दुःख संवेदना लोप पावल्या होत्या. 3 प्रकारच्या तृष्णा, कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा हे साऱ्या लूज होऊन त्या लोप पावल्या होत्या. त्यांच्या मनातील माया, मोह, लोभ, ईर्ष्या, मत्सर, अहंपणा, गर्व, घमेंड हे संपूर्ण प्रचंड विकार त्यांचे सारे लोप पावले होते. कामासौ, भवासौ, दृष्टियासौ आणि अविद्यासौ हे साऱ्या प्रचंड महाभयानक हे मळ, हे 4 मळ महाभयानक आहे. ज्याला गडप करून टाकते सारा संसार, याच्यामध्ये तो माणूस बांधून टाकतो. कामासौ, दृष्टियासौ, भवासौ आणि अविद्यासौ या प्रचंड मळाने मानव समाज घडवला जातो. हे पण या पंचवग्गीय परिव्राजकांच्या मनातून पूर्ण गळत लोप पावले होते, विरजन झालं होतं आणि ते पवित्र झाले होते. ते बोधी समजून घ्यायला, बोधी मार्ग जाणायला लायबल झाले होते. ते त्यांच्यामध्ये पात्रता आली होती. केवळ बुद्धच फक्त मानव जातीला दुःखमुक्तीचं ज्ञान देतात, दुसरं कोणीच देऊ शकत नाही. म्हणून बुद्धाने प्रथमतः पहिलं सत्य सांगितलं, दुःख आर्य सत्य. जातीपि दुःखं, रोगंपि दुःखं, जरापि दुःखं, मरणंपि दुःखं, प्येहि विपयोगो दुःखो, अप्येहि संपयोगो दुःखो, संपिच्चन लभती दुःखं. भगवंतानी ही वाणी ऋषी पतन मृगदाय वनामध्ये विस्तारित प्रकट केली. एका शब्दावर भगवान एक दिवस बोलत होते. जातीपि दुःख हा एक शब्द, जन्म दुःख आहे. कोणत्या व्यक्तीला बघा जन्म झाल्याबरोबर तो वेगवेगळ्या दुःखानं
जे जन्म घेतो त्याचं दुःख नाही कुणाला असं नाही, त्याचंही दुःख आहे. ताईच्या पोटी कुणी जन्म घेतो, 9 महिने 9 दिवसानंतर तो येतो बाहेर. 9 महिने 9 दिवस काहीच हालचाल करत नाही. तो आईला लाथ मारत नाही, आईला ढुसणी मारत नाही, शांत राहतो तो. कारण त्याच्या साऱ्या गरजा पूर्ण होतात आणि म्हणून निवांत राहतो आईच्या पोटामध्ये. आणि ज्या दिवशी तो बाहेर येतो तर तो आवाज करत तो पाहिजे 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 पाहिजे, त्या म्हणजे पाहिजे पाहिजेच म्हणते. अशा प्रकारे आपण पाहतो की बाळ जन्मल्याबरोबरच तो वेगवेगळे स्लोगन्स करतो, वेगवेगळे आवाज करतो. तो त्या आवाजामध्ये सुद्धा वेगवेगळी आसक्ती आहे. पण जे अवतीभोवती येतात बाळाला पाहायला तर ते निरीक्षण करतात कसं आहे, मायवर आलं का बापावर आलं का. तर याचं नाक असं असतं तर बरं झालं असतं, हे आशिया खंडात पसरला पूर्ण. याचं तोंड असं असतं तर बरं झालं असतं, याचा कलर असा असता तर बरं झालं असतं, याचं डोकं असं असतं तर बरं झालं असतं, याचे हातपाय असे पाहिजे होते, असे पाहिजे होते, असे पाहिजे होते, असं पाहिजे होतं, तसं पाहिजे होतं, असं पाहिजे होतं म्हणतात की नाही लोक. आणि यालाच म्हणतात लोक समाधानी नव्हते. समाधान व्यक्त करतच नाही, जे मिळालं त्याच्यात खुश होतच नाही, माय पण होत नाही. आणि संपूर्ण प्रियजन आहे, असं पाहिजे होतं, असं पाहिजे होतं, तसं पाहिजे होतं म्हणून असमाधानीच राहतात. असमाधानाचं दुसरं नाव आहे दुःख. भगवान बुद्धांनी मुळापासून दुःख सांगितलं. किती भगवान सर्वज्ञ आहेत, सारा मुळापासूनच ते पूर्ण माणसाला ज्ञान देतात, शेवट त्याचा चांगला होतो. आपल्याला यावर खूप चिंतन मनन करून या दुःखाच्या कारणाला जाणणं आणि त्या कारणाला बंद करणं हा मार्ग आपल्या समोर आहे. सर्वांचं मंगल हो. साधु साधु साधु. सबे सत्ता सुखी होंतु, सबे होंतु जगेमिनो, सबे भद्राणि पश्यन्तु, मा कञ्चित् दुःखमागम. बुद्धं नमामि, धम्मं नमामि,